जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव ग्रामस्थांनी बस स्थानकापासून गावापर्यंतच्या रस्ता बांधकामाच्या प्रमुख मागणीसाठी 7 फेब्रुवारी रोजी गावातील बस स्थानकावर आमरण उपोषण सुरू केले। या संदर्भात अरविंद वायझोडे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेला निवेदन सादर केले होते। त्यामधील गावातील रस्त्याची समस्या तात्काळ न सोडविल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। गेल्या 12 वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे त्रस्त झाले आहेत। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने व लेखी तक्रारी देऊनही काहीही उपयोग झालेला नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला। नागरिकांच्या या उपोषणाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, आदित्य प्रसेनजित पाटील, सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, येनगाव।